स्वयंपाकघरातील खजिना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. जेवणानंतर पोटातील जडपणा घालवण्यासाठी थोडी बडीशेप तोंडात टाकण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या या भारतीय स्वयंपाकघरात बडीशेप ही फक्त चवीसाठी वापरली जाणारी मसाल्याची वस्तू नाही, तर ती औषधी गुणांनी परिपूर्ण असा एक अमूल्य असा खजिना आहे. आपल्या पोटासाठी तर हितकारक असतेच, परंतु सुगंधासाठी ओळखली जाणारी आणि आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत अशी उपयोगी ठरणारी ही बडीशेप आहे आणि आपण आपल्या आहारामध्ये सहजपणे तिचा वापर करत असतो. परंतु याचे खूप सारे फायदे आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर सुरुवातीला बडीशेपची वैशिष्ट्ये बघूया. बडीशेप ही दिसायला पिवळसर हिरवट रंगाची असते. ती सुगंधी व गोडसर चवीच्या या बिया असतात. तिच्यामध्ये नैसर्गिक तेल, जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात. मुख्यत्वे त्याच्यामध्ये ॲनेथोल हा घटक असतो, जो तिच्या विशिष्ट सुगंधास व औषधी गुणांना कारणीभूत ठरत असतो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, खनिजे असतात, जीवनसत्व असतात. खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असतं आणि व्हिटॅमिन यू, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईचा समूह याच्यामध्ये जीवनसत्वांचा भरपूर प्रमाणामध्ये असतो. याच प्रकारे याचे आपल्याला आरोग्यदायी खूप सारे फायदे आहेत. तर याचे आरोग्यदायी कोणकोणते फायदे आहेत हे बघूया. पचन सुधारण्यासाठी अत्यंत अशी ही उपयोगी बडीशेप आहे. बडीशेप ही नैसर्गिक अँटीॲसिड मानलं जातं. यामुळेच गॅस, अजीर्ण, पोटफुगी, अपचन यावरती उपयुक्त ठरत असते. श्वसन संस्थेसाठी उपयोगी अशी ही बडीशेप आहे. दमा, खोकला व घशातील खवखव याच्यामध्ये बडीशेप उकळून घेतलेला काढा आपल्याला अतिशय आरामदायी ठरत असतो. तिच्यातील जी सूक्ष्मद्रव्ये आपले कफ पातळ करून श्वसन मार्ग स्वच्छ करण्यासाठी मदत करत असतात. यामुळे दमा खोकल्यामध्ये अत्यंत उपयुक्त अशी ही बडीशेप आहे. तोंडाला सुगंध देण्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी ही आहे. बडीशेप चघळल्यामुळे तोंडाची जी काही दुर्गंधी आहे ती दूर होते. यामुळेच ती आपली नैसर्गिक माउथ फ्रेशनर मानली जाते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बडीशेप उकळून गार केलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. आयुर्वेदात सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी याचा पर्याय सुचवलेला आहे. स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर अशी ही बडीशेप आहे. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी बडीशेपचा काढा उपयुक्त मानला जातो. तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी दूध वाढवण्यासाठी ती अतिशय मदत करत असते. यामुळे स्त्रियांसाठी एकूणच फायदेशीर अशी ही बडीशेप आहे. त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर अशी ही आहे आणि एकूणच सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी ही बडीशेप आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला ती खूप मदत करत असते. बडीशेप पाण्यात भिजवून रिकाम्या पोटी घेतल्यास पचन सुधारतं आणि आपले हळूहळू वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होत असते. रक्तदाब व हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी बडीशेप अतिशय असं आपल्याला महत्त्वाचे मदत करत असते. पोटॅशियम याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपलं जे ब्लड प्रेशर आहे तो नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होत असते. तसेच ती आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक मानली जाते. बडीशेप खाण्यासाठी आपण वेगवेगळे सोप्या प्रकारे आपण ही बडीशेप आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. तर जेवणानंतर थोडी बडीशेप तोंडात टाकायला पाहिजे. चहामध्ये बडीशेप टाकल्यास चवीत आणि आपल्या पचन क्षमतेत वाढ होण्यासाठी मदत होते. बडीशेपचा काढा किंवा दिवसभर पाणी प्यायल्यास आपल्या शरीराला शीतलता मिळते किंवा ताजेतवाने वाटल्यासारखे वाटते. गोड पदार्थ, लोणची, पान मसाला, भाज्या आणि मसाला मिश्रणांमध्ये बडीशेपचा आपण वापर सर्वत्र केला जातो. अशा प्रकारे आपण या बडीशेपचे खूप सारे प्रकारे आपण आपल्या आहारामध्ये याचा वापर करू शकतो आणि याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बडीशेप ही फक्त मसाला नसून अगदी औषधी गुणांनी समृद्ध आणि आरोग्यदायी नैसर्गिक असा आहार घटक आहे. याच्या नियमित परंतु योग्य प्रमाणातील सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. श्वसन, हृदय आरोग्याला आधार मिळत असतो. तसेच तोंडाला सुगंध व शरीराला शीतलता मिळत असते. अशा प्रकारे याचे खूप सारे फायदे आहेत आणि बडीशेप ही अशी औषधी अशी गुणांनी परिपूर्ण अशी ही बडीशेप आहे. यामुळे नक्कीच याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे आणि त्वचेसाठी, केसांसाठी आणि स्त्रियांसाठी एकूणच अशी फायदेशीर आहे. सगळ्यांसाठीच एकूण फायदेशीर अशी बडीशेप आहे. तर नक्कीच याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. ही बडीशेपची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.